So our next unit is test management. Our third unit is test management. Test management मध्ये what is test plan or how to prepare test plan or explain or draw template of test plan. या तिघांपैकी एक क्वेश्चन असतो कंपल्सरी 4 मार्क्सला. मग फर्स्ट आपण पाहूया व्हॉट इज टेस्ट प्लॅन. आता वी हॅव ऑलरेडी सीन व्हॉट इज टेस्ट प्लॅन इन सॉफ्टवेअर टेस्टिंग, software engineering. So now what is test plan? Test plan is also called as project plan. Okay, what is test plan? Test plan is nothing but project plan. Means काय की मग what is the need of test plan? So test plan is required to perform testing of an application or a system. मग टेस्ट प्लॅनचा यूज काय की तुम्हाला जर टेस्टिंग परफॉर्म करायचं असेल तर यू मस्ट रिक्वायर टेस्ट प्लॅन. What is test plan? Test plan is a project plan. It is required to perform testing of an application or a software. ओके, मग टेस्ट प्लॅनमध्ये काय असतात की टेस्ट प्लॅनमध्ये नंबर ऑफ आयटम्स स्टोर्ड असतात की ते नंबर ऑफ आयटम्स जर आपण रीड केले किंवा ऑब्झर्व केले तर आपल्याला पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये स्टार्ट टू बॉटम काय काय इन्क्लूड आहे ते आपल्याला टेस्ट प्लॅन रेफर करून ॲनालिसिस होतं. म्हणजे सॉफ्टवेअरची डिटेल्स आयडिया कशात मिळते तुम्हाला टेस्ट प्लॅनमध्ये. मग टेस्ट प्लॅनमध्ये काय काय असतं? टेस्ट प्लॅन आयडेंटिफाय द आयटम्स टू बी टेस्टेड, आयटम्स नॉट टू बी टेस्टेड, हू विल डू द टेस्टिंग, द टेस्टिंग अप्रोच, what will be the pass or fail criteria, staff required, training needs, etc. म्हणजे टेस्ट प्लॅनमध्ये काय असणार आहे तुमचं की टेस्टिंग कोण परफॉर्म करत आहे, कुठल्या कुठल्या पार्टवर सॉफ्टवेअरच्या टेस्टिंग परफॉर्म होते, कुठल्या पार्टवर टेस्टिंग परफॉर्म आपण स्किप केलं आहे, परत टेस्टिंगचा रिझल्ट काय असणार आहे, पास असणार आहे की फेल असणार आहे, पर्टिक्युलर टेस्टिंगसाठी किती स्टाफ रिक्वायर्ड आहे, किती ट्रेन पर्सन रिक्वायर्ड आहे, हे सगळं कशात असणार आहे तुमच्या टेस्ट प्लॅनमध्ये. मग टेस्ट प्लॅन आयडेंटिफाय द आयटम्स टू बी टेस्टेड, आयटम नॉट टू बी टेस्टेड, who will do the testing approach properly follow or not, what will be the pass or fail criteria, training needs, staffing needs for a team, etc. Then what is the goal of test plan? The goal of test planning is to take into account the important issues of testing. मीन्स काय की टेस्टिंग स्ट्रॅटेजी असतील, रिसोर्स युटिलायझेशन असेल, टेस्टिंगसाठी कुठले कुठले रिसोर्स यूज केले, टेस्टिंगच्या स्ट्रॅटेजी, रिसोर्स युटिलायझेशन, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, रिस्क, प्रायोरिटीज, हे सगळं काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. हे कसलं गोल आहे तुमच्या टेस्ट प्लॅनचं. मीन्स गोल ऑफ टेस्ट प्लॅनिंग इज टू टेक इन टू अकाउंट द इम्पॉर्टंट इश्यूज ऑफ टेस्टिंग स्ट्रॅटेजी, रिस्पॉन्सिबिलिटीज, रिसोर्स युटिलायझेशन, रिस्क अँड प्रायोरिटीज. मग आउटपुट काय असेल टेस्ट प्लॅनचं? तर टेस्ट प्लॅनचं आउटपुट काय असतं तुमचा टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट. एक डॉक्युमेंट असतं तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये, तो काय असतं तुमचा टेस्ट प्लॅनचा आउटपुट. मग टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट इज आउटपुट ऑफ टेस्ट प्लॅनिंग. आणि लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय की टेस्ट प्लॅनिंग कधी डेव्हलप होतं? फॉर इच लेवल ऑफ टेस्टिंग. प्रत्येक टेस्टिंगच्या लेवलसाठी कुठलं प्लॅन डेव्हलप होता? टेस्ट प्लॅन. सो फर्स्ट पॉईंट इज काय होता? टेस्ट प्लॅन इज अ प्रोजेक्ट प्लॅन रिक्वायर्ड टू परफॉर्म टेस्टिंग ऑफ एन ॲप्लिकेशन. सेकंड पॉईंट होता टेस्ट प्लॅन आयडेंटिफाय आयटम टू बी टेस्टेड, आयटम नॉट टू बी टेस्टेड, हू विल परफॉर्म टेस्टिंग, व्हॉट इज द टेस्टिंग क्रायटेरिया, पास और फेल क्रायटेरिया, ट्रेनिंग रिक्वायर्ड्स, एक्सेट्रा. अँड गोल ऑफ टेस्ट प्लॅनिंग इज to take into account important issues like testing strategy, responsibility, utilization, resource utilization, risk, priorities, etc. And output of test planning is test plan document, and test plans are developed for each level of testing. हे झालं टेस्ट प्लॅन. मग टेस्ट प्लॅन्समध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज अजूनपर्यंत क्वेश्चन आलेला नाही आहे, पण मी नोट्समध्ये तुम्हाला दिल्यात ऑलरेडी, तर त्या नोट्समधनं फक्त रीड करा. टेस्ट प्लॅन ॲक्टिव्हिटीमध्ये सेम असणार आहे की स्कोप प्रोजेक्टचा, रिस्क कुठल्या कुठल्या आला, डॉक्युमेंटेशन, टेस्टिंगची स्ट्रॅटेजी, टेस्टिंगच्या रिस्क, देन प्रायोरिटी, पास और फेल क्रायटेरिया म्हणजे डिसाइडिंग एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया, टेस्टिंग कधी स्टार्ट करायचं, टेस्टिंग कधी एंड करायचं, टेस्ट एस्टिमेशन इव्हॅल्युएट करायचं, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन डिफाईन करायची. हे सगळे पॉईंट कशात येणार आहे तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. जस्ट फक्त रीड करा. नंतर ॲडव्हान्टेज काय टेस्ट प्लॅनिंगचं? तर ॲडव्हान्टेज काय असणार आहे? बेटर कव्हरेज. किंवा सेकंड ॲडव्हान्टेज काय असणार आहे? जनरेट मोर बग्स. टेस्ट प्लॅन केल्यामुळे काय होतं? जे काही एरर फाइंड आउट होणार ते आपल्याला इथेच ॲनालिसिस होतं. म्हणजे बग ट्रॅकिंग करायला काय आहे? टेस्ट प्लॅन इझी आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. आता लास्ट क्वेश्चन काय येतो की हाऊ टू प्रिपेअर अ टेस्ट प्लॅन. हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी.
हाऊ टू प्रिपेअर टेस्ट प्लॅन किंवा अनदर क्वेश्चन येतो एक्सप्लेन किंवा ड्रॉ टेम्पलेट फॉर टेस्ट प्लॅन. दोघांचं आन्सर सेम लिहायचं आहे. टेम्पलेट हे जे पॉईंट्स आहेत हे एक्सप्लेन करायचे थेरीमध्ये, म्हणजे आन्सर झालं हाऊ टू प्रिपेअर टेस्ट प्लॅन. आणि जर टेम्पलेट विचारलं तर डायग्राम ड्रॉ करायची आणि हे पॉईंटचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. आता पहा, हाऊ टू प्रिपेअर टेस्ट प्लॅन आणि टेम्पलेट सेम क्वेश्चन. ह्या टेम्पलेटमध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे, टेस्ट प्लॅन आयडेंटिफायर, नंतर इंट्रोडक्शन. याच्यामध्ये काही अजून पॉईंट्स आहेत, पण जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच फक्त आपण टेबल फॉर्ममध्ये दाखवले आहेत. याच्यामध्ये पण अजून सब पॉईंट्स आहेत. टेस्ट प्लॅन आयडेंटिफायर, इंट्रोडक्शन, टेस्ट आयटम, विच इज टू बी टेस्टेड, विच इज नॉट टू बी टेस्टेड, अप्रोच आयटम. म्हणजेच काय की हा एक प्रॉपर टेम्पलेट आहे. सपोज तुम्हाला एखादं सिस्टीम दिली, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम, आणि त्याचं तुम्हाला टेम्पलेट टेस्ट प्लॅनचं बनवायला सांगितलं, तर ते कशामध्ये पाहिजे, ह्या फॉर्ममध्ये पाहिजे सेम. मग टेस्ट प्लॅन आयडेंटिफायर म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन. ठीक आहे, काहीतरी नाव असेल, युनिक आय डी द्यायचं. सपोज 1 दिला किंवा 1 2 3 दिला. ठीक आहे, म्हणजेच काय तुमचं टेस्ट प्लॅन. आता सपोज लायब्ररी मॅनेजमेंटसाठी केलं तर टेस्ट प्लॅन फॉर लायब्ररी मॅनेजमेंटसाठी काय, युनिक आय डी 1 किंवा 1 2 3 किंवा ABC काही पण द्या. फक्त इथे काय द्यायचं, एक थोडक्यात रोल नंबरसारखं युनिक आयडेंटिफिकेशन. सेकंड आहे तुमचं इथे रेफरन्स, एक पॉईंट असतो याच्यानंतर. रेफरन्समध्ये काय असतं की तुम्ही पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी जे काही डॉक्युमेंट्स यूज केलेले असतील किंवा गुगलचं एखादी वेबसाईट यूज केलेली असेल त्याचा URL, ते सगळं कशात लिहायचं, रेफरन्समध्ये. नंतर आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये ऑब्व्हियसली काय येणार आहे, ज्या सॉफ्टवेअरचं तुम्ही टेस्ट प्लॅन बनवताय त्या सॉफ्टवेअरचं नाव आणि त्याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट. म्हणजे 2 लाईन्समध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट प्रोजेक्ट किंवा त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट. लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीमचं असेल ते इंट्रोडक्शनमध्ये काय येईल, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते एका 2-3 लाईनमध्ये त्याचं इंट्रोडक्शन. नंतर आहे टेस्ट आयटम्स, फीचर्स टू बी टेस्टेड, फीचर्स नॉट टू बी टेस्टेड. इथे वॉट आहे, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये टेस्ट आयटममध्ये काय येणार आहे की जे सॉफ्टवेअर तुम्ही यूज कराल त्या सॉफ्टवेअरमध्ये कुठल्या कुठल्या पार्टचं टेस्टिंग करायचं आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या पार्टचं टेस्टिंग करायचं आहे ते आयटम्स कशात येणार तुमच्या टेस्ट आयटममध्ये. लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम असेल त्याच्यामध्ये 4 मॉड्यूल असतील. समजा लॉग इन असेल, कॉन्टॅक्ट असेल, बुक्स असेल, लायब्ररियन असेल, तर इथे त्या मॉड्यूलची काही लिहायची, नावं लिहायची. म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला टेस्टिंग परफॉर्म करायची त्याची नावं कशात येणार आहे, टेस्ट आयटम्समध्ये. त्याच्यानंतर एक असतं सॉफ्टवेअर रिस्क इश्यूज. तर इथे नाही येतो पॉईंट, बट सॉफ्टवेअर रिस्क इश्यूज म्हणजे काय की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ॲनालिसिस करायचे, ॲझ्युम करायचे की कुठली रिस्क येऊ शकते. आता कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये पॉवर सप्लाय ऑफ होऊ शकतो, म्हणजे तुम्ही रिस्क अँड ॲझम्पशनमध्ये इथे लिहू शकता. त्याच्यानंतर फीचर्स टू बी टेस्टेड, म्हणजेच काय, सपोज लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये कुठले फीचर्स तुम्ही टेस्ट करणार आहे आणि कुठले फीचर तुम्ही स्किप करणार आहे. सपोज एखादं फीचर असेल लॉग इनचं, तुम्ही चेक केलं तर ते लॉग इनचं मॉड्यूल इथे येणार आहे. आणि नॉट टू बी टेस्टेडमध्ये सपोज तुम्ही कन्सिडर केलं की मला लास्टचं पेज, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ते पेज टेस्ट करायची गरज नाही आहे, तर ते कशात येणार आहे, नॉट टू बी टेस्टेड. त्याचं रिझन पण लिहायचं, ते काही फारसं इम्पॉर्टंट नाही आहे, सो ते टेस्ट केलं नाही किंवा त्याचा तुमच्या आउटपुटवर इफेक्ट होत नाही, असे पॉईंट्स कशात येणार आहे, फीचर्स नॉट टू बी टेस्टेडमध्ये. जे टेस्ट करायचे ते फीचर्स याच्यामध्ये लिहायचे, जे नाही करायचे ते नॉट टू बी टेस्टेडमध्ये लिहायचे. त्या ॲप्रोचमध्ये काय असणार आहे की तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स ओव्हरऑल ॲप्रोच मिळणार आहे टेस्टिंगचा, की कसं टेस्टिंग परफॉर्म करायचं आहे, कुठल्या टाईपचं टेस्टिंग परफॉर्म करायचं, त्याच्या डिटेल्स. नंतर आयटम पास आणि फेल क्रायटेरिया, म्हणजे काय, तुम्हाला एक डॉक्युमेंटेशन बनवायचं इथे, वेदर सॉफ्टवेअर आयटम हॅज पास ऑर फेल. टेस्टिंग परफॉर्म केल्यानंतर ते पर्टिक्युलर त्याचा रिझल्ट पास आला आहे की फेल आला आहे ते. नंतर सस्पेन्शन म्हणजे काय की सपोज टेस्टिंग परफॉर्म करत असताना तुम्ही एखादे टेस्टिंग स्टॉप केलं सडनली आणि दुसरं टेस्टिंग स्टार्ट केलं, तर जे सस्पेंड म्हणजे लिमिटेड पिरियड टाईमसाठी एखादं टेस्टिंग स्टॉप केलं तर ते जे कुठलं केलं असेल ते सस्पेन्शनमध्ये लिहायचं आहे. नंतर टेस्ट डिलिव्हरेबल म्हणजे टेस्टचं आउटपुट, जे काही टेस्ट आउटपुट आलं असेल ते तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे एखादी टेस्टिंगचं प्लॅन, टेस्टिंगचं स्पेसिफिकेशन किंवा टेस्टिंगचा समरी रिपोर्ट. आउटपुट म्हणजेच काय, समरी रिपोर्ट. नंतर टेस्टिंगचे टास्क, म्हणजेच ज्या काही रिमेनिंग टास्क असतील एक प्लॅनिंग, एक्झिक्युशन, टेस्टिंगच्या, त्या कशात येणार आहे, टेस्टिंग टास्कमध्ये. आणि एन्व्हायरमेंटल नीडमध्ये काय येणार तुमचं, हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट, ऑपरेटिंग सिस्टीम, नेटवर्कचं कॉन्फिगरेशन, कुठले कुठले टूल्स रिक्वायर्ड, ते सगळं कशात येणार आहे, एन्व्हायरमेंटल नीडमध्ये. त्याच्यानंतर स्टाफिंग आणि ट्रेनिंग पण येतं याच्यामध्ये, म्हणजे रिक्वायर्ड ट्रेन पर्सन किती लागलं आहे किंवा एक्स्ट्रा स्टाफ रिक्वायर्ड झाला ते पण याच्यानंतर येईल. नंतर रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये काय येणार आहे, रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पर्टिक्युलर टीम मेंबरच्या. सपोज सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी 5 जणांची टीम असेल तर 5 लोकांचं काय रोल आहे, त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी, ते ह्या पॉईंटमध्ये येणार. स्टाफ आणि ट्रेनिंग नीड्समध्ये मग एक्स्ट्रा स्टाफ रिक्वायर्ड लागला का किंवा ट्रेनिंग एखाद्या स्टाफला द्यावं लागलं का स्पेशल, त्याच्या डिटेल्स स्टाफ आणि ट्रेनिंगमध्ये येणार आहे. नंतर शेड्यूल म्हणजेच काय की तुमचं जे टेस्टिंगची डिलिव्हरी डेट, ठीक आहे, तुमचं कधी टेस्टिंग परफॉर्म झालं त्याचं शेड्यूल आणि त्याची डिलिव्हरी डेट.
रिस्क आणि कंटिंजन्सीज म्हणजे